इतका आग्रह करूनही जर तू आता जेवायला येणार नसशील तर मग मात्र मी आता मनातलं बोलतोच. बोल. सकाळी काय झालं होतं? काय झालं? आपण ब्रेकफास्ट करत होतो, तू काय म्हणालास? नेहा माझ्यासाठी डबा आणणार म्हणालास. बरोबर. चुटकी बिटकी वाजवलीस बरोबर. मी बेट लावतो वगैरे सगळं झालं ना, केलंस की नाही? काय झालं? आणला तिने डबा, विचारलं तुला कुठे गेला मग हा कॉन्फिडन्स? कुठे गेला? तू कॉन्फिडन्स अजूनही तसाच आहे. तू हवं तर परत एक फोटो काढ. इतकं तोंडावर पडू नये. जर तुला असं वाटत असेल की तू कॉन्फिडंट आहेस तर मग मात्र ना मला हा कॉन्फिडन्स नाही, ओव्हर 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 कॉन्फिडन्स वाटायला लागलेला आहे. ये. माझ्याकडे बघून झालं असेल तर आता थोडं नेहाकडेही बघ. नाही, मान्य आहे तिने एकच डबा आणला, पण मी न खाल्ल्यामुळे तिने अजून खाल्लं नाही. कसं शक्य आहे? एव्हाना मस्त खाऊन झाला असेल, डबा संपला सुद्धा असेल. 1 2 3. नेहा, काय झालं? तू न जेवता का निघून आलीस? मला भूक नाही. भूक नाहीये म्हणजे तू डबा आणलायस ना? मी तुला सांगितलं ना शेफाली, मला भूक नाहीये. अगं पण नेहा तू... शेफाली, ठीक. सगळे शब्द मागे. जाऊन जेवा. नाही, ते तुझ्यासोबतच. हा परी बाळा बोल. काय झालं परी, तू का रडतेस? परी तू बोलणार आहेस का? काय झालंय तुला? का रडतेस? टीचर माझं कायच ऐकायला तयार नाहीये. काय झालं? का नाही ऐकत आहे? तू तुझ्या ऑफिस मध्ये जसं लेटर दिलं होतं तसं मी सुद्धा दिलं होतं. लेटर? का लेटर? तू कसलं दिलं होतंस? मी रेजिग्नेशन लेटर दिलं होतं. मी पण तसंच दिलं होतं. यापुढे मी तुमच्या स्कूल मध्ये येणार नाही असं लिहिलं होतं. त्यांनी माझं लेटर रिजेक्ट केलंय. अच्छा, असं झालं का? हो ना, मी आणि ओजस बसून किती मेहनत केली. मी टीचरला पुन्हा रिक्वेस्ट केली तर ते माझ्या ओरडल्या. हो, काय म्हणाली टीचर? परत असं काय केलं तर फटके मिळतील. तू बोल ना आई त्यांच्याशी. मी बोलते नक्की. मग काय मला खरंच शाळा सोडता येईल? नक्की. फक्त 8-10 वर्षांचा प्रश्न आहे. त्यानंतर दे तू रेजिग्नेशन लेटर. तुला कोणी अडवणार नाही. आता खुश? हो. आता कोणाला राग नाहीये ना? नाही. गुड गुड. मग ठेवू मी फोन? आईला खूप काम आहे बेटा. ठीक आहे आई, बाय. बाय. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यांनी पटकन इकडे या. हे बघा, आता सिमी मॅडमचा फोन आला होता मला. त्यांनी यश सरांच्या सक्सेसची आपल्या सगळ्या स्टाफसाठी पार्टी ठेवलेली आहे. वाव, क्या बात है. ओ माय गॉड, चक्क पार्टी. ए हॅलो, आता तर तू सॅड होतीस ना? पार्टीचे नाव ऐकताच लगेच मूड चेंज. ए तू गप्प बस का.
बरं कधी आहे पार्टी? कुठे मी किती वाजता यायचं? ए तुम्ही ते सगळं जाऊ द्या. ड्रेस कोड काय आहे पार्टीचा? गप्प बसा. किती प्रश्न विचाराल? हे बघा, आता जस्ट मी तुम्हाला इन्फॉर्म केलंय. हा, फायनल मेल तुम्हाला येईल लवकर, तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की पार्टीसाठी सगळ्यांनी यायचं आहे. त्या बाबतीत नो एक्सक्यूज. कळलं? आपापल्या कामाला लागा आता. नेहा तू काय ठरवलंयस पार्टी बद्दल? अगं नेहा बोल ना. मी तर आधी जाऊन पार्लरची अपॉइंटमेंट बुक करणार आहे आणि ड्रेस कोड कळला ना तर मी बुटीकला पण जाऊन येणार आहे. आफ्टर ऑल ही चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची पार्टी आहे यार. ही रॉयलच असणार ना. शेफाली प्लीज मला काम करू दे. नेहा काम होत राहील ग, पण आधी पार्टी बद्दल डिस्कस करायला हवं की नाही? मी पार्टीत नाही येणार. का? तुला माहिती आहे रिझन. नेहा मी तुझा यशवरचा राग समजू शकते, पण पार्टी सिमी मॅम देतायत यार, अँड इट्स अ स्टाफ पार्टी. हे बघ तू किती बोललीस ना तरी माझा निर्णय झालाय, मी नाही येणार आहे पार्टी. तू अगदी चुकीचं बोलतेस असं नाही म्हणता येणार. त्याच्यानंतर तुझी दुबई ऑफिस मधल्या सगळ्या स्टाफ बरोबर एक व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, कारण आपल्या नवीन लॉन्च झालेल्या प्रोजेक्ट बद्दल तू त्यांना माहिती देणार आहेस. आणि मग त्याच्यानंतर छान दिसते ना एकदम इंडियन ब्युटी. सुंदर. चेहऱ्यावरती गोडवा तर म्हणजे अगदी साखरच. आपल्या घरच्या पार्टीत सगळे तुम्हा दोघांकडे बघतील, हो की नाही? मी पण तिच्याचकडे बघणार आहे. सगळे म्हणतील तुम्ही दोघे म्हणजे अगदी मेड फॉर इच अदर आहात, हो की नाही? मला कधीपासून वाटतंय. पण हे सगळं तेव्हा होईल जेव्हा ती स्वतःहून पार्टीला येईल. काय काय झालं? काय चाललंय हे? मी काय मूर्ख आहे का बडबड करायला? ही तंद्री मोड तुझं विचारांचं विमान आणि ते लँड कर आणि विचार कर मुळात हे सगळं स्वप्नरंजन नंतर ती आधी मुळात पार्टीला स्वतःहून कशी येईल. मी तोच विचार करतो यार, ती कशी येईल पार्टी? मला वाटतच नाही ती पार्टीला येईल. का बोलतोयस असं? तू तुला कोणी सांगितलं? अरे तिच्या वागण्यावर न कळतंय. सकाळपासून कशी बघती तुझ्याकडे, खाऊ का गिळू अशी बघतीये. अरे ती बोलली नाही तुझ्याशी, तुझ्याकडे बघितलंही नाही आणि तरी तुला वाटतं ती पार्टीला येईल. मला नाही वाटत ती पार्टीला येईल. पण मला हवंय की ती पार्टीला यावी. तेच तर म्हणतोय मी, पण मला नाही वाटत ती येईल. काय करायला पाहिजे ते कळत नाहीये. म्हणजे एक 2 मिनिटं शांत वेळ मिळाला ना तर मी तिच्याशी निदान बोलू शकेन, बोलायचा प्रयत्न करू शकेन, तिला माझी बाजू समजावू शकेन. अरे एक संधी पाहिजे मला. नाही मला काय वाटतं माहिती का, तू आधी तिची माफी माग, मग ती पार्टीला येईल. म्हणजे काय होईल, माफी मागितलं बोलणं होईल, बोलणं झालं की ती पार्टीला येईल, विषय खलास. तुझ्या अंडरस्टँडिंगचा थोडा प्रॉब्लेम झालाय का रे? मी आता तेच म्हणालो ना की मला 2 मिनिटं तिच्याबरोबर शांत कुठे बोलता येत नाहीये, ती सापडत नाहीये एकटी, जेणेकरून मी तिच्याशी बोलू शकेन, तिला सांगू शकेन. कळत नाहीये तुला? हा हा हे बरोबर आहे. म्हणजे आधी भेट व्हायला हवी, मग तू बोलशील, मग माफी मागशील, मग ती पार्टीला येईल.